नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाट्रान्सकोच्या ऑनलाईन ऍप्लिकेशन लिंक विषयी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। आपण सर्वांना माहितच आहे की याआधी जरी तुम्ही अर्ज भरला असेल तरी सुद्धा तुम्हाला परत अर्ज करायचा आहे, तसेच तुम्ही भरलेली फी ही परत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, असे नोटिफिकेशन महाट्रान्सको मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेले होते। त्याचबरोबर असे सुद्धा नमूद होते, ज्या जाहिराती कॅन्सल करण्यात आलेल्या आहेत त्या जाहिरातीमध्ये काही सुधारणा करून लवकरच त्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात येईल। त्याप्रमाणे या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि नवीन ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे सुद्धा त्यामध्ये दिलेले होते। त्यावरती आपण एक नजर टाकू। तर मित्रांनो, हे ते नोटिफिकेशन आहे। यामध्ये दिलेलं आहे री ऍडव्हर्टाइजमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट इन MECTCL, रिफंड ऑफ ऍप्लिकेशन फीज किंवा एक्झामिनेशन फीज, म्हणजे दोन मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत। री ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे परत जाहिराती प्रसिद्ध करणे आणि ऍप्लिकेशन फी परत करणे। यामध्ये दिलेलं होतं मित्रांनो की तुमची जी ऍप्लिकेशन फी आहे ती विल बी रिफंडेड, म्हणजे परत होईल सेम चॅनल रिफंड, म्हणजे ज्या चॅनलनी ज्या मोडनी तुम्ही पेमेंट केलेले आहे त्याच चॅनलनी तुम्हाला ती रिफंड होणार आहे टू देअर रिस्पेक्टिव्ह बँक अकाउंट, म्हणजे तुमच्या बँक अकाउंट मध्ये ती परत येणार आहे। आणि काय दिलं होतं, अँड ऑल पोस्ट विथ अ रिवाइज वॅकन्सीज विथ ACBC रिजर्वेशन हॅव बीन री ऍडव्हर्टाइज, म्हणजे ज्या काही जाहिराती रद्द करण्यात आलेल्या आहेत त्या जाहिरातींमध्ये ACBCच्या उमेदवारांकरताचे पदे रिवाइज करून त्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात येतील। त्याप्रमाणे या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। त्या सर्वांची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आणि त्या जाहिरातीमध्ये असं दिलं होतं की लवकरच ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यानुसार ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे। ही ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आहे ते आपण लगेच बघणार आहोत। त्याचबरोबर ज्या काही विविध जाहिराती होत्या त्या संपूर्ण जाहिरातींची, त्याचबरोबर इतरही महत्त्वाच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही संपूर्ण जाहिराती वाचून घेऊ शकता। तर आपण बघून घेऊ मित्रांनो कोणकोणते पदे होती आणि एकूण पदांची संख्या किती होती। तर विद्युत सहाय्यक या पदाकरता 2623, म्हणजे नवीन जाहिरातीनुसार 2623 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। याविषयीचा सविस्तर व्हिडिओ, म्हणजे जुन्या जाहिराती आणि नवीन जाहिराती यामध्ये काय फरक होता याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आहे, तो वरती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध करून दिला जात आहे। तो वरती तुम्हाला आय बटन मध्ये उपलब्ध करून दिला जात आहे। त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा या व्हिडिओची लिंक उपलब्ध करून दिली जात आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जुनी जाहिरात आणि नवीन जाहिरात यातील फरक काय आहे ते समजून घेऊ शकता। तर विद्युत सहाय्यक या पदाकरता एकूण 2623 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर वरिष्ठ तंत्रज्ञ या पदाकरता 126 पदे, तंत्रज्ञ 1 या पदाकरता एकूण 185 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर तंत्रज्ञ 2 या पदाकरता एकूण 293 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। हे जे चारही पदे आहेत, विद्युत सहाय्यक, वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1 आणि तंत्रज्ञ 2 या पदांकरता ITI झालेले उमेदवार अर्ज करू शकतात। त्याचप्रमाणे इतर पदे होती मित्रांनो, असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन, त्याचबरोबर टेलिकम्युनिकेशन आणि इतर, असे एकूण 428 आणि 66 अशा दोन जाहिराती आहेत, म्हणजे एकूण असिस्टंट इंजिनियर या पदाकरता 494 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। त्याचबरोबर डिपार्टमेंटल उमेदवारांकरता सुद्धा वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1 आणि तंत्रज्ञ 2 या पदांची सुद्धा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या सर्व जाहिरातींच्या लिंक्स, म्हणजे PDF जाहिरातीच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रत्येक पदानुसार तुम्ही इलिजिबल आहात की नाही आणि इतरही महत्त्वाच्या बाबी जसे वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, आरक्षण या सर्व बाबी तुम्ही तपासून घेऊ शकता। तर मित्रांनो, महाट्रान्सकोच्या या विविध पदांकरता ऑनलाईन अर्ज करण्याच्या लिंक कधीपासून आणि कुठे उपलब्ध होईल हे आपण जाणून घेऊ। तत्पूर्वी आपण सर्वांना माहितच आहे की आपल्या चॅनलवरती आपण विविध भत्त्यांविषयी माहिती देत असतो, विशेषतः महावितरण, महाट्रान्सको, महाजेनको, त्याचप्रमाणे माझगाव डॉप, MIDC, इंडियन ऑइल सारख्या विविध डिपार्टमेंटमध्ये विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील विविध पदांच्या भरत्यांविषयी माहिती घेत असतो। तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत असतो। त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। तर आपण या ठिकाणी जाणून घेऊ मित्रांनो, कधीपासून ऑनलाईन अर्ज करण्याचे लिंक उपलब्ध होणार आहेत। तर लोकमत पेपर आहे, या ठिकाणी आपण बघू शकतो पुणे मेन पेज नंबर 8 जुलै 13, म्हणजे 13 जुलै 2024 रोजी लोकमत या वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे किंवा हे नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे विविध संघटनांच्या माध्यमातून महापारेषण मार्फत मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे विविध व्हॉट्सअप ग्रुपवरती संघटनेच्या सदस्यांकरता आणि नवीन विद्यार्थ्यांकरता, उमेदवारांकरता अशा आशयाचा मेसेज सुद्धा
शेअर करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याकडे पेपरमधील नोटिफिकेशन आहे, हे आपण वाचून घेऊ. तर या ठिकाणी आपण वाचू शकतो महापारेषणच्या पुनर्प्रसारित केलेल्या जाहिरातींकरता सूचनापत्र. पुनर्प्रसारित म्हणजे आधी ज्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या त्या कॅन्सल करून महापारेषण मार्फत नवीन जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ. या ठिकाणी लिहिलेलं आहे की महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमधील तांत्रिक संवर्गातील विविध रिक्त पदांच्या स्थितीमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या म्हणजे SEBC आरक्षणाची गणना करून पुनर्प्रसारित केलेल्या जाहिराती कंपनीच्या संकेतस्थळावर म्हणजे www.mahatransco.in दिनांक 22/6/2024 रोजी भरती सूचना म्हणजे करिअर या सदराखाली प्रकाशित करण्यात आल्या होत्या. तुम्हाला महाट्रान्सकोच्या वेबसाईटवरती बघायला थोडं कठीण जाईल, त्यामुळे तुम्ही एकाच ठिकाणी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्या पदानुसार जाहिराती बघू शकता. पुढे दिलेलं आहे की सदर जाहिरातीमध्ये प्रकाशित केलेल्या पदांकरता ऑनलाईन अर्ज करण्याकरता लिंक म्हणजे URL दिनांक 15/7/2024 पासून दिनांक 9/8/2024 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे. सबब इच्छुक उमेदवाराने दिनांक 15/7/2024 पासून ऑनलाईन अर्ज करण्याकरता www.mahatransco.in या कंपनीच्या संकेतस्थळास म्हणजे वेबसाईटवरती भेट देऊन अर्ज सादर करावेत. खाली दिलेले आहे सही मुख्य व्यवस्थापक मानव संसाधन. म्हणजे मित्रांनो दिनांक 15/7/2024 पासून तुम्ही या सर्व पदांकरता ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. तुम्हाला याबाबत योग्य वेळेमध्ये अपडेट आपल्या चॅनलवरती मिळूनच जाईल. त्याचप्रमाणे खाली दिलेल्या ज्या लिंक्स आहेत त्यामध्ये सुद्धा आपण ऑनलाईन अर्ज करण्याच्या लिंक, ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा या सर्वांविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो या व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद. येणाऱ्या सर्व परीक्षांकरता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक. आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. धन्यवाद.